तर शिवाजी महाराज हे जगातले पहिले असे राज्य आहे की जे पराकोटीचे चारित्र्य संपन्न आहे. पराक्रमी अनेक राजे इतिहासात झाले, पण चारित्र्य संपन्न होते ते असं कुठं प्रमाण नाही. चारित्र्य संपन्न प्रचंड राजे झाले, पण ते पराक्रमी आहे असं कुठं लिहिलं गेलं नाही. पण जो राजा पराक्रमी आहे आणि जो पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अजिबात नाही. महाराजांचं प्रचंड मोठं यश जे आहे ते पराक्रमावर तर आहेच, पण नीतिमूल्यांचं जे अधिष्ठान त्यांच्याकडे आहे ते त्याच्यावर इतर राज्यापेक्षा त्यांना वेगळं बनवतो ते चारित्र्य त्यांचं. बघा, तो औरंगजेब प्रति त्याचा मामा शाहिस्ता खान तो 1.25 लाखाच्या फौजेनिशी पुण्याच्या लाल महालात तळ टोकून बसला होता. रयतेवर बेफाम अन्य अत्याचार चालू, खुलेआम कत्तली, नंगा नाच चालवता खानाने. पण राजे मात्र पधड्याच्या वेळात राजांना काही करता येणार. पण नंतर महाराज चुकले आणि तदनंतर त्यांनी बेत टाकला. पुण्याच्या लाल महालात छापा टाकायचा, शाहिस्ता खान कापायचा आणि रयतेवरचा अन्य अत्याचार थांबवायचा. या उद्दिष्टाने अवघ्या 300 मावळ्यांशी महाराजांनी लाल महालात छापा टाकला आणि जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी तिथं केला. आम्हाला फक्त उरी द सर्जिकल स्ट्राईक माहिती आहे, पण जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी तिथं केला. आणि तुम्हाला माहितीये उरी या सर्जिकल स्ट्राईक या छाप्याची आखणी त्यांनी केली. ते मराठी लेफ्टनंट जनरल डॉक्टर निंबोरकर त्यांना मुलाखतकारांनी विचारलं, तुम्ही हे कसं साधलं? तसे निंबोरकर म्हणाले, मी शिवाजी महाराजांनी केलेल्या शाहिस्ता खानावरच्या छाप्याचा बारकाईने अभ्यास केला होता. मला त्यातूनच ही कल्पना सुचली. महाराजांचा अभ्यास आज जगातली असंख्य राष्ट्र करतात. हा जो शाहिस्ता खानावरचा छापा टाकलेला हा जो प्रसंग आहे ना, तो अमेरिका, रशिया, चीन या 3 देशांमध्ये त्यांच्या लष्कर संस्थेत अभ्यासाला ठेवला आहे. पण आपल्याकडे शिवाजी महाराज किती आहेत? चौथीच्या पुस्तकात फक्त, त्याच्या पलीकडे काही विषय नाही. सीबीएसई वाल्याचा तर काही प्रश्नच नाही. संभाजी महाराज तर कुठं दिसतच नाही. ज्ञानोबा तुकोबाचा तर विषयच नाही. काय इतिहास शिकणार आहे पोरं आमची? आपल्या पोरांना इतिहास कुठला? फ्रेंचची राज्यक्रांती, इंग्लंडचे चहाचे मळे, रशियाचा साम्यवाद. अरे त्यांचं आम्हाला काय करायचं आहे? ते त्यांच्या देशात नाही, आम्हाला आमच्या देशातला कळू द्या ना. आम्हाला इथला इतिहास शिकू द्या, आम्हाला इथला भूगोल कळू द्या. नाही. मी त्या दिवशी मग 26 जानेवारीला आमच्या गावच्या शाळेत गेलो होतो. 5वी 6वीच्या पोरांना मी विचारलं, काय रे तुम्ही 4थी पास होऊन आला, 5व्या वर्गात गेला, 6व्या वर्गात आला, तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास असेल? ते म्हटले हो. बरं सांगा म्हटलं, शिवाजी महाराजांच्या काळात कुणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या? तसा पोरगा ताडदिशी उठला आणि म्हणाला, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या होत्या. अरे म्हटलं वा, सुंदर. बरं म्हटलं का दिल्या होत्या? आता हे उत्तर मोठं गमतीशीर आहे. ते ऐकून मला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. तो म्हटला, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या कारण त्यावेळी महाराष्ट्रात तुरीचं उत्पादन खूप झालं होतं. बरं दुसऱ्यानं विचारलं, का रे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी का दिल्या? ते म्हटले, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पत्र पाठवलं होतं, येताना तुरी घेऊन या. तिसऱ्याला विचारलं, म्हटलं का शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी का दिल्या? पण यांनी मोठा इंटरेस्टिंग उत्तर सांगितलं. हा म्हटला, औरंगजेबाला तुरीचं वरण खूप आवडत होतं म्हणून शिवाजी महाराजांनी त्याच्या हातावर तुरी दिल्या. खरं तर हा चेष्टेचा विषय आहे. पण काय पोरं शिकणार आहेत इतिहास आमची? जे इतिहास आमच्या पाठ्यपुस्तकात असायला हवा तो इतिहास नाही. आम्हाला शिकवतात फ्रेंचची राज्यक्रांती, इंग्लंडचे चहाचे मळे. काय कशी चारित्र्यवान निपजणार आहे पोरं आमची? काय पराक्रम घडवणार आहे? शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानावर छापा टाकला आणि बघता बघता शिवाजी महाराजांचा छापा आला म्हटल्यावर शाहिस्ता खान थोडा सुकला आणि अखेर लपला कुठं? आपल्या बायकांच्या घरात. कारण त्याला पक्की खात्री होती, शिवाजी राजा बाई माणसांवर कधी हात घालत नाही, कधीच नाही, चुकून नाही. त्यामुळे आता आपल्याला सुरक्षित राहायचं असेल, वाचायचं असेल तर आपल्यासाठी एकच जागा आहे, ते म्हणजे आपल्या बायकांचा गरडा. तो तिथंच लपून बसला. श्वास बंद केला, हालचाल बंद केली. महाराज हे सगळं बघत होते. काही वेळानंतर शाहिस्ता खानाला वाटलं
बहुतेक आता महाराज गेले. तो अलगट बाकाच्या घरातून पावलं टाकत बाहेर आला. राजांना चालू लागली की त्या चपळ राजाच हे पावले. तो शस्त्रकात पडत होता. राजा मागावर आणि खाक खिडकीत उडी मार मार. तो शक्कर काढून राजाची सत्तेत दिसता. राजांना वाटलं गर्दनच मार, पण नाही, जीवावरचं बोटावर निभावलं गेलं. शस्त्रकान वाचला, पण हा सगळा गोंधळ झाला. महाराज गेले, आले तसे निघून गेले, वाऱ्यासारखे आले आणि तुऱ्यासारखे गेले. हा सगळा गोंधळ थांबला आणि त्यानंतर त्याची बहीण त्याच्याकडे आली आणि सांगू लागली, भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. लगता है वो काफर सिवा उसे भगा ले गया, मेरी बेटी गायब है. तसा हा शाहिस्ताखान यांनी जे उत्तर सांगितलं ना, ते खरं तर पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे आम्ही आमच्या पोरांच्या. हा शाहिस्ताखान त्या आपल्या बहिणीला म्हणतो, डरोमत, डरोमत बहिणा, शिवाजींची माणसं तिला पळवणार नाहीतच, पण जरी पळवली असेल तरी तू बेफिकीर राहा. तो शिवाजी राजा पोटच्या पुरीसारखी तिची काळजी घेईल. कोण म्हणतं महाराजांचा कट्टर वैरी तो शाहिस्ताखान, पण तो विश्वास महाराज आम्ही आमच्या मित्रावर ठेवू शकत नाही, जो महाराजांच्या वैर्याने महाराजांच्या चरित्रावर ठेवला. तो नाही ठेवू शकत आम्ही आता. आणि आम्ही अभिमानाने सांगतो, आम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार, त्यांच्या विचारांची. काय असली माणसं शिवाजी संभाजींचा वारसा नाही चालू शकत. महाराजांच्या पुढं एकदा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला हजर करण्यात आलं. त्या स्त्रीचं सौंदर्य इतकं प्रचंड होतं की बस बघावं आणि बघत राहावं एवढं देखतं लावण्य आरसपणे सौंदर्य होतं तिचं. दुसरा कोणी तिथं असता तर ते देखतं लावण्य आरसपणे सौंदर्य बघून खयाल झाला असता. हे अप्रतिम सौंदर्य आपल्या आता उपभोगायला भेटणार या विचाराने तो आनंदून गेला असता. पण महाराज या क्षणी तिथं महाराजांचे सौंदर्य बघितलं आणि तक्षणी महाराज म्हणाले, अशीच जर आमची आई असती सुंदर रूपमती तर आम्ही सुंदर निपजलो तो बदले छत्रपती. नाही मला वाईट विचार महाराजांच्या मनात. चरित्र संपन्नतेची व्याख्या काय आहे? मोहाचे क्षण समोर येऊनही त्याला शरण न जाता स्थिर वृत्तीने आपल्या भावनांचं संघटन करीत कुठल्याही चुकीच्या गोष्टीला वा आमिषाला बळी न पडता ध्येय प्राप्तीकडे झेपावणं म्हणजे चारित्र्यशीलताचा पास नाही. महाराजांच्या चरित्रात हे पावलोपावली दिसतंय. महाराजांचं चरित्र घडलं ते चारित्र्यातून.